नमस्कार मंडळी, जय गणेश सर्वांना. द गणेश कथा सिरीज मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण या सिरीज मध्ये, या गणेश कथामध्ये आपण गणपती बाप्पांच्या विषयी जेवढ्या पण कथा आहेत, ज्या काही कथा अशा आहेत ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या कथा, सो त्या कथा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, आम्ही हा छोटासा प्रयत्न करणार आहोत. सो कथेचा आनंद घ्या. गणपती बाप्पा मोरया. या सिरीज मधली आपली पहिली कथा ही भगवान गणेशांच्या सतयुगातील महोत्कट विनायक अवताराची कथा असणार आहे. महोत्कट विनायक अवतार हा भगवान गणेशांच्या 64 अवतारांपैकी पहिला अवतार आहे. या अवतारामध्ये भगवान गणेशांनी देवांतक आणि नरांतक या दोन राक्षस भावांचा वध करण्यासाठी हा अवतार धारण केला होता. या अवतारामध्ये भगवान गणेशांचे माता पिता हे ऋषी काश्यप आणि देवी अदिती आहेत. या अवतारामध्ये भगवान गणेशांचे वाहन हे सिंह असून त्यांना 10 हात आहेत. त्यांच्या 10 हातातील 9 हातांमध्ये, इतर 9 हातांमध्ये विविध शस्त्र त्यांनी धारण केलेली आहेत, जसे की शंख, चक्र, गदा, बाण, परशु, तलवार इत्यादी शस्त्रे त्यांनी धारण केलेली आहेत. आणि 10व्या हाताने ते आपल्या भक्तांना इच्छित आशीर्वाद देण्यासाठी हात त्यांनी धारण केलेला आहे. तर पुढील कथा अशी आहे की रुद्रकेतू आणि शारदा नावाच्या या दोन दाम्पत्यांना गेली कित्येक वर्ष मूलबाळ नव्हते. याचंच दोघांनाही फार दुःख होतं आणि ते भगवान गणेशांचे परम भक्त होते. भगवान गणेशांची उपासना करता करता एके दिवशी भगवान गणेशांच्या कृपेने शारदा गर्भवती राहिली आणि तिने देवांतक आणि नरांतक या दोन पुत्रांना जन्म दिला. एके दिवशी नारद मुनी त्यांना भेटण्यास आले असता नारदांनी सांगितले, तुझी मुले ही महान तर आहेतच, परंतु त्यांच्यामध्ये अनिष्ठाचे संकेतही दर्शवत आहेत. नंतर ती दोन्ही मुलं मोठी झाल्यावर त्यांनी भगवान शंकरांची तपश्चर्या करण्यास सुरुवात केली व त्यांची तपश्चर्या पाहून भगवान शंकर प्रसन्न झाले आणि त्यांना वर मागण्यास सांगितला. तेव्हा त्या दोन्ही भावांनी भगवान शंकरांकडे तिन्ही लोकांचे अधिपत्य मिळावे असा वर मागितला. मग त्या दोन्ही भावांनी सर्वत्र दहशत पसरवण्यास सुरुवात केली. नरांतकाने इंद्र आणि देवांतकाने पृथ्वीवरील सर्व राजांचा पराभव केला. यानंतर देवांनाही या अडचणीचा सामना करावा लागला. अदितीलाही तिच्या या दशाची दया आली आणि तिने आपल्या पती ऋषी काश्यपांना याचा उपाय विचारला. तेव्हा ऋषी काश्यपांनी तिला सांगितले की तू महागणपतींची तपश्चर्या कर. तेव्हा अदितीने महागणपतींची तपश्चर्या केली व तिच्या तपश्चर्याने भगवान महागणपती तिच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी तिला वर मागण्यास सांगितला. तेव्हा अदितीने माझ्या पोटी माझा पुत्र म्हणून जन्म घ्या असा वर मागितला आणि भगवान महागणपती तथास्तु म्हणून अंतर्धान पावले. मग माघ शुक्ल चतुर्थीला भगवान महागणपती आदितीच्या गर्भातून दशभुजा सूर्यासम तेजाने महोत्कट विनायकाच्या अवतारात प्रकट झाले आणि त्यांनी देवांतक आणि नरांतक या दोन्ही राक्षसांचा वध केला व देवांना आणि पृथ्वीवरील सर्व भक्तांना त्यांच्या त्रासातून मुक्त केले. तर ही होती माघी गणेश चतुर्थीची कथा, म्हणजे महोत्कट विनायकाची कथा. हा अवतार, हा माघी गणेश जयंती, म्हणजे आपण जी माघी गणेश जयंती साजरी करतो त्या माघी गणेश जयंतीला हा अवतार भगवान महोत्कट विनायकांचा अवतार हा झाला होता. तर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर, कॉमेंट आणि सबस्क्राईब करा आणि तुमच्या प्रियजनांपर्यंत हे व्हिडिओ पाठवा, जेणेकरून ज्यांना आपल्या गणपती बाप्पाबद्दल काही कथा माहीत नसतील त्यांनाही माहिती पडेल. आणि धन्यवाद आपण कथा ऐकल्याबद्दल.